2026 MST CET विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये. तुमच्या समोर थंबनेल ठेवलेला आहे आपण की MST CET 2026 सेकंड अटेम्प्ट झाले, म्हणजे दोन्ही अटेम्प्ट दिलेत किंवा देत आहात. काहींच्या परीक्षा उद्या असतील, परवा असतील किंवा झाल्या असतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी करा, नाहीतर ॲडमिशनला प्रॉब्लेम येतो, 100% येतो. आत्तापर्यंतचे आम्ही इतक्या वर्षाचे कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करतो आहे, फ्री काउन्सिलिंग करतो आहे. तर आम्हाला आत्तापर्यंत जेवढे अनुभव आलेले आहेत त्यानुसार मला हा व्हिडिओ बनावा लागला. जास्त करून कुणी हा व्हिडिओ बनवत नाही. विद्यार्थी मित्रांनो पहा, खूप इम्पॉर्टंट माहिती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पेपर देताय, चांगली गोष्ट आहे. पेपरमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष असतं, पण काही गोष्टी अशा असतात की ज्या जर केल्या नाही तर ॲडमिशन देखील कॅन्सल होतं. मागच्या वेळेस आम्ही फ्री काउन्सिलिंग दिलेली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, फ्री काउन्सिलिंगमध्ये बऱ्याच पालकांचे म्हणणे होते की आमचं ॲडमिशन कॅन्सल झालं आहे. म्हणजे आम्ही इतके विद्यार्थी पाहिले की ज्यांचं ॲडमिशन कॅन्सल झालं. आता कशामुळे झालं? तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डॉक्युमेंट्स, आणि याच्यावरती जास्त कोणी बोलत नाही. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून CETच्या अशा अपडेट या फ्रीमध्ये आपल्या चॅनलवरती भेटत राहतात. आणि आपण CETची काउन्सिलिंग कॉलेज अलॉट होईपर्यंत आपण काउन्सिलिंग फ्रीमध्ये करत असतो. त्यामुळं CETचा ग्रुप आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याला जॉईन व्हा. ठीक आहे. मागच्या वेळेस आपण 1200 विद्यार्थ्यांना फ्री काउन्सिलिंग केलेली आहे, आणि ते विद्यार्थी आज टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेत आहेत. त्याचे फीडबॅक मी तुम्हाला नक्कीच अपलोड करून देईल. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, त्या ठिकाणी मी सेंड करतो. पहा, डॉक्युमेंट म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट कोणकोणते महत्त्वाचे आहेत काढून ठेवायचे? तर पहा, सगळ्यात मेन म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. बऱ्याच विद्यार्थ्याचं अजून कास्ट सर्टिफिकेटच रेडी नसेल. ठीक आहे, असेल तर मग ते प्रिंट काढून घ्या त्याची व्यवस्थित, एकदम व्यवस्थित ठेवायची, सापडलं पाहिजे मेन टायमिंगला. ठीक आहे, ॲडमिशन प्रोसेसच्या टायमिंगला. त्यानंतर सेकंड डॉक्युमेंट आहे की कास्ट व्हॅलिडिटी. विद्यार्थी मित्रांनो, कास्ट व्हॅलिडिटी सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे. यामुळे तुमची फीमध्ये कमी होते. त्यानंतर नंबर लागण्यास कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेटने मदत होतो, आणि कट ऑफ तुम्हाला थोडासा त्याचा फायदा होतो. ठीक आहे. तर ते त्या ठिकाणं तयार ठेवायचं आहे. ते 2 सर्टिफिकेट झाले. इन्कम सर्टिफिकेट एक मेन असतं, इन्कम सर्टिफिकेट काढूनच ठेवा. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे असतं, पण नसेल तर काढून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर डोमेसाईल काढला असेल, डोमेसाईल बऱ्याच विद्यार्थ्यांनी काढला असेल तर डोमेसाईल देखील काढून ठेवा. डोमेसाईल नंतर अजून महत्त्वाचं आहे नॉन क्रिमिनल हे सर्टिफिकेट, क्रिमी लेअर हे सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे, ते काढून ठेवा. असे 4 ते 5 सर्टिफिकेट आहे. याची यादी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मी टाकून देतो, जॉईन व्हा त्या ठिकाणं. आणि हे डॉक्युमेंट रेडी ठेवा. तुम्ही नका करू, तुमच्या पालकांना सांगा रेडी करायसाठी, आणि तुम्ही CET परीक्षा द्या, पण त्याचबरोबर हे डॉक्युमेंट रेडी ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठीच बऱ्याच विद्यार्थ्यांना इयर डाऊन म्हणजे ड्रॉप घ्यावा लागला आहे. बरेच विद्यार्थी आहेत असे, पण आम्ही पण काही करू शकलो नाही, कारण त्यांचे डॉक्युमेंटच रेडी नव्हते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही तसे त्या पद्धतीने व्यवस्थित त्या ठिकाणी डॉक्युमेंट काढून ठेवा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आम्ही विद्यार्थ्यांसाठी इतकी मेहनत करतो, तर एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. धन्यवाद.